नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला एकदम मस्त असं चिकन लॉलीपॉप करून दाखवणार आहे। एकदम घरच्या साहित्यामध्ये, अगदी वेगळं काही ह्याच्यामध्ये घालायचं नाही, एकदम घरच्या साहित्यामध्ये आणि एकदम टेस्टी असं मी करून दाखवणार आहे। जास्त काही याला सामान लागत नाही। तर हे मी लॉलीपॉप आणलेले आहेत, हे असे आहेत पहा, हे जवळ एक 15 ते 20 आहे। तर आपल्याला याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे। तर त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे ते मी तुम्हाला साहित्य आता सांगते। एकदम छान होतं बरं काय, असे थोड्याच साहित्यामध्ये, ह्याला काहीच घालायचं नाही। आपल्या घरात जे असेल ना त्याच्यामध्ये आपण हे करणार आहोत। आता प्रथम मी ह्याच्यामध्ये 2 चमचे आलं लसूण पेस्ट घालणार आहे। हे 2 चमचे आलं लसूण पेस्ट, थोडंसं त्याच्यामध्ये आपल्याला लिंबू पिळायचं, म्हणजे एक अख्खं लिंबू पिळणार आहे मी। हे पहा, एक मोठं लिंबू घेतलं आहे, कारण आंबट तिखट चव छान लागते पाहायला। तर एक अख्खं लिंबू पिळायचं आहे। अगदी तुम्ही ऐन वेळेला सुद्धा करू शकता घरामध्ये। आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे तुम्हाला थोडंसं तांदळाचं पीठ, कारण त्याला मॅरिनेट करायचं ना आपल्याला। हे आता मॅरिनेट करून आपल्याला 1 तासभर असंच ठेवायचं आहे त्याला। त्याच्यामध्ये मी 2 मोठे चमचे तांदूळचं पीठ घालते, त्याच्यामुळे कुरकुरीतपणा पण छान येतो। आणि 1 वाटी त्याला कॉर्नफ्लॉवर घालायचं आपल्याला, 1 वाटी। हे पहा, 1 वाटी कॉर्नफ्लॉवर घातले। चवीपुरतं मीठ घालायचं आहे। 2 अंडी घालणार आहे मी ह्याच्यामध्ये। 2 अंडे टाकायचे ह्याच्यामध्ये आणि हे छान असं मिक्स करायचं आहे। आता ह्याच्यामध्ये घालायचं आपल्याला लाल तिखट, मिरची पावडर घालायचे, तिखट आवडीप्रमाणे। 1-1.5 चमचा मी लाल तिखट घातला आहे। थोडीशी हळद पावडर घालायची आपल्याला त्याच्यामध्ये, 1 चमचा हळद पावडर, 1 चमचा 2 चमचे धणे पावडर। आता आपण ह्याला व्यवस्थित कालवून घेऊया। हे पहा, आता माझ्याकडे हा तंदूर मसाला आहे, ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर घाला, नाही घातला तरी चालेल। आता माझ्याकडे होता म्हणून मी घातला, नाही तर नाही घातला तरी असं काही फरक पडत नाही। आता हे सर्व आपण एकत्र करूया, सर्व कालवून घ्यायचं असं। हे आता आपण ह्याला मॅरिनेट करून ठेवलं आहे। आता हे जवळजवळ मी अर्धा ते 1 तास मी ह्याला असं झाकून ठेवणार आहे। ते छान त्याच्यामध्ये मुरलं ना मसाला, किंवा आपले लॉलीपॉप एकदम टेस्टी होतात। आता तुम्ही ह्याला 1 तासात आपण वाट पाहूया। हे पहा, आता आपलं 1 तास झालेलं आहे। हे मस्तपैकी असं मॅरिनेट झालेलं आहे पहा। हे पहा, हे असे एक पीस असं घेऊन आपण आता तळं, हे छान मॅरिनेट झालेलं आहे पहा। ह्याच्यामध्ये काहीही वेगळं प्रकार टाकलेलं नाही पहा, एकदम घरच्या साहित्यामध्ये एकदम सोप्या पद्धतीमध्ये आपण हे करणार आहोत। आता मी गॅसवर कढई ठेवते आहे। हे आता मी लोखंडाची कढई घेतली, त्याच्यामध्ये तेल ठेवले तापायला। त्याच्यामध्ये आता थोडंसं टाकून पाहूया आपलं तेल तापले की नाही। तर आपलं तेल एकदम छान गरम झाले। थोडंसं तेल घेतले मी कढईमध्ये, कारण काय होतं ना, नॉनव्हेजचं तेल असतं ना, आपल्याला इतर भाज्यांना ते वापरता येत नाही, म्हणून मी छोटी कढई आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे, तळणीपुरतंच तेल घेतलेलं आहे। तर आता हे आपण एक करून आता ह्याच्यामध्ये असं, हे बघा, हे असं आपण ह्याच्यामध्ये सोडूया। एकदम छान प्रकारे आता हे तयार झालेलं आपलं, खूप सोपी पद्धत आहे पहा। आणि एकदा तेल तापलं की नंतर गॅस आपल्याला बारीक करायचा आहे। बारीक गॅसवर एकदम छान ह्याला तळून करायचं, म्हणजे आपलं चिकन पण आतमध्ये शिजून निघणार आहे चांगलं। त्यासाठी एकदम त्याला बारीक गॅसवर आपण तळूया। आता लगेच त्याला हलवायचं नाही, थोडंसं त्याला होऊन द्यायचं आणि मग हलवायचं। जेवढे बसतील तेवढे त्याच्यामध्ये पीसेस घालायचे आपण। हे पहा, आता ह्याला चांगलं बारीक गॅसवर आपण तळून द्या। आता लगेच त्याला हलवायचं नाही त्याला। हे पहा, आता ही मंद गतीने तळण्याची प्रोसेस एकदम शांतपणे चालू आहे पहा। आता थोडंसं मी ह्याला आपण पलटी मारून घेऊया, अलगद म्हणजे अंगावर तेल उडणार नाही। हे पहा, अशा प्रकारे आपण ह्याला, बघा किती सोप्या पद्धतीने आहे पहा हे, आणि झटपट होणारी आहे ही रेसिपी।
आता माझ्याकडे तंदूर मसाला होता म्हणून मी घातला, नाही घातला तरी चालेल आणि घातला तरी चालेल असं काही नाही. आणि आलं लसूण पेस्ट आणि मैदा नाही घालत मी, त्याच्याऐवजी तांदूळचं पीठ घालते, कारण तांदूळच्या पिठाने एकदम आणखीन क्रिस्पी होतात, खुसखुशीत होतात. आणि कॉर्नफ्लॉवर घालते. हे थोड्याशा साहित्यामध्ये आपली रेसिपी एकदम छान आणि मस्त कुरकुरीत होते. तुम्ही हे करून पहा रेसिपी. तुम्हाला आवडली तर मला लाईक सबस्क्राईब करा. आता हे छान तळून होते. हे जेव्हा ह्याचे बुडबुडे कमी होतील ना तेव्हा आपण हे काढून घेऊया, कारण आतमध्ये हे आपलं चिकन छान शिजलं पाहिजे. तुम्हाला जर संध्याकाळी करायचं तुम्ही सकाळी आणून तुम्ही मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवू शकता, मग आणखीन छान होतात. उद्या करायचं असेल तर आदल्या दिवशी रात्री पण तुम्ही आणून मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवू शकता. आणि खूप घाई गडबड असेल ना तर मग एक अर्धा तास ठेवली तरी चालेल, पण चांगलं तळून घ्यायचं एकसारखं त्याला. ह्याला एक छान हलवूया आपण. एकदम सोपी रेसिपी आहे पहा. बाहेर ही डिश खूप महाग मिळते आणि घरी मग आपण ते मुलं भरपूर मनसोक्त खाऊ शकतात घरी आपण जर ही डिश केली तर. हे पहा अशा पद्धतीने तुम्ही पण करा. आता ह्याला अजून हे तळायचं आहे. अजून ह्याचे जेव्हा हे सगळे बबल्स कमी होतील ना तेव्हा आपले हे चिकन तळलेलं. आता ह्याला आपण अजून एक 5 मिनटं अजून ह्याला तळूया. हे पहा आता आपले हे पीस छान तळून झालेले आहेत, एकदम कडक कुरकुरीत झालेत. हे पहा एकदम छान तळून झालेले आहेत. आता आपण हे एक एक करून काढून घेऊया. आणि असेच आता आपण बाकीचे पीस तळून घेऊया. हे पहा आता गॅस बंद केला आहे. आपलं हे तळून झालेलं आहे. थोडेसे पीसेस मी तळून घेतले, आता हे काढून घेते. अशा पद्धतीने आता मी हे तळून घेतलेलं आता मी याच्या डिशमध्ये ठेवते. हे पहा अशा पद्धतीने मी हे चिकन लॉलीपॉप अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवले आहेत. आता त्याच्यावर खाताना थोडासा चाट मसाला टाकायचा. तुम्हाला जर आवडत असेल ना तर थोडासा चाट मसाला टाकायचा, छान लागतं. आणि लिंबू ठेवायचं त्याच्यावर. आता अशा पद्धतीने पहा मी ही डिश तयार केलेली आहे चिकन लॉलीपॉपची. तुम्ही पण ही करून पहा. अगदी सोपी आणि एकदम टेस्टी लागते. ह्याच्यामध्ये काहीही जास्त साहित्य घातलेलं नाही तरी पण टेस्टी होते ही एकदम. तुम्ही करून पहा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती. आणि माझ्या चॅनल लाईक सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.